नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कुमुदिनी उमाळे, सुमन हायस्कूल नंबर 6, विषय गणित, इयत्ता 10वी। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या भागामध्ये वर्गीकृत माहितीचा मध्यस्थ कसा काढायचा ते आपण या ठिकाणी शिकणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपण 9वी मध्ये शिकलो होतोस की अवर्गीकृत माहितीचा मध्यस्थ शोधण्यासाठी माहितीच्या अवलोकनांच्या मूल्यांना आपण पहिल्यांदा चढत्या क्रमामध्ये मांडत होतो। त्यानंतर बघा, जर n म्हणजेच अवलोकनांची एकूण संख्या जर अयुग्म असेल तर मध्यस्थ काढण्यासाठी आपण n+1/2 वे अवलोकन या सूत्राचा उपयोग करत होतो। त्याचप्रमाणे बघा, जर n युग्म संख्या असेल तर मध्यस्थ शोधण्यासाठी आपण n/2 वे अवलोकन आणि n/2+1 वे अवलोकनांची सरासरी काढत होतो। यानुसार बघा, आपण इयत्ता 9वी मध्ये अवर्गीकृत माहितीचा मध्यस्थ शोधण्यासाठी या दोन सूत्रांचा उपयोग आपण केलेला होता। बघा, उदाहरणार्थ विद्यार्थी मित्रांनो, मी एक उदाहरण या ठिकाणी तुमच्यासाठी घेतलेलं आहे की अवर्गीकृत माहितीचं हे उदाहरण आहे। मिळवलेले गुण, विद्यार्थ्यांनी मिळवलेले गुण बघा आपल्याला दिले 20, 25, 28, 29, 33, 38, 42 आणि 43। त्याचप्रमाणे बघा, आता इथे विद्यार्थ्यांची संख्या दिलेली आहे की 20 गुण मिळवलेले विद्यार्थी 6, 25 गुण मिळवलेले विद्यार्थी 20, त्याचप्रमाणे 28 गुण मिळवलेले विद्यार्थी 24, 28, 15, 4, 2 आणि 1 याप्रमाणे आपल्याला दिलेले आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता यानंतर बघा आपण संचयी आवृत्ती हा स्तंभ सुद्धा आपण शिकलो होतो 9वी मध्ये काढायला। तर आता या ठिकाणी बघा, 20 पर्यंत गुण मिळवलेले विद्यार्थ्यांची संख्या म्हणजेच 6 एवढी आपण घेत होतो। त्याचप्रमाणे बघा, आता 25 पर्यंत गुण मिळवलेले विद्यार्थी म्हणजेच आपण काय करत होतो की 6 + 20 म्हणजे दोघांची बेरीज मिळत होती आपल्याला 26। त्याचप्रमाणे बघा, आता 28 पर्यंत गुण मिळवलेले विद्यार्थी त्यांची एकूण संख्या जर आपल्याला काढायची असेल तर आपण करत होतो 26 + 24 म्हणजेच 50, म्हणजेच 28 पर्यंत गुण मिळवलेले विद्यार्थी 50। त्याचप्रमाणे बघा, आता पुढे 29 पर्यंत गुण मिळवलेले विद्यार्थी म्हणजे बघा ही 50 आहे, तर 50 मध्ये 28 मिळवले, 50 + 28 म्हणजेच या दोघांची बेरीज बरोबर 78, म्हणजेच 29 पर्यंत गुण मिळवलेले विद्यार्थ्यांची संख्या 78। त्यानंतर बघा, 33 पर्यंत गुण मिळवलेले विद्यार्थी म्हणजेच आपण करत होतो 15 बघा 15 आहे, 15 + 78, 33 पर्यंत गुण मिळवलेले विद्यार्थी म्हणजेच 78 + 15 आणि या दोघांची बेरीज जर आपण केली तर 93, म्हणजेच 33 पर्यंत गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 93। यानंतर बघा, आता 38 पर्यंत गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या म्हणजेच आपण करतो 93 + 4, 93 + 4 म्हणजेच 97, तर 38 पर्यंत गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 97। त्यानंतर बघा 42 पर्यंत गुण मिळवलेले विद्यार्थी म्हणजेच आपण बघा 97 + 2 म्हणजेच 99 आणि बघा 43 पर्यंत गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 99 + 1 म्हणजेच 100। अशा प्रमाणे बघा आपण संचयी आवृत्ती याप्रमाणे काढत होतो। मग आता बघा, यालाच संचयी आवृत्ती स्तंभ असे म्हणतात। म्हणजेच बघा, आपण 20 पर्यंत गुण मिळवलेले 6, त्यानंतर 25 पर्यंत गुण मिळवलेले एकूण विद्यार्थी शोधायचे असतील तर 6 + 20 26। त्यानंतर बघा, 28 पर्यंत गुण मिळवलेले विद्यार्थी काढायचे असतील तर 26 + 24 म्हणजेच 50। 29 पर्यंत काढायचे असतील तर 50 + 28 म्हणजेच 78। याप्रमाणे आपण संचयी आवृत्ती स्तंभ तयार केलेला होता। आता बघा, या ठिकाणी आपण मध्यस्थ शोधायचं आहे, तर मध्यस्थ शोधण्यासाठीचं सूत्र पहिल्यांदा मी या ठिकाणी तुम्हाला लिहून देते। बघा, मध्यस्थ शोधण्यासाठी सूत्र m बरोबर l + n/2 - CF म्हणजे संचयी आवृत्ती भागीला f गुणीला h या सूत्राप्रमाणे आपण मध्यस्थ शोधणार आहोत। आता बघा, या ठिकाणी l म्हणजेच मध्यस्थ वर्गाची अधसीमा, n म्हणजेच अवलोकनांची एकूण संख्या तुम्हाला माहितीच आहे, CF म्हणजे संचयी आवृत्ती, मध्यस्थ वर्गाच्या अगोदरच्या वर्गाची संचयी आवृत्ती, त्यानंतर बघा f म्हणजेच मध्यस्थ वर्गाची आवृत्ती आणि बघा h म्हणजेच वर्ग लांबी तुम्हाला माहितीच। याचप्रमाणे बघा, अजून एक उदाहरण आपण या ठिकाणी तुम्हाला समजण्यासाठी मी घेणार आहे। चला आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हे उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे
0 ते 10, 10 ते 20, 20 ते 30, 30 ते 40, 40 ते 50, 50 ते 60, 60 ते 70, 70 ते 80, 80 ते 90 आणि 90 ते 100 याप्रमाणे गुण दिलेले आहेत. आणि बघा विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला दिलेली अनुक्रमे 5, 3, 4, 3, 3, 4, 7, 9, 7 आणि 8. आता बघा आपला वर्ग दिलेला आहे आणि विद्यार्थ्यांची संख्या दिली आहे. पुढचा कॉलम आपण शोधणार आहोत इथे संचयी आवृत्ती. त्यानंतर बघा हे सूत्र मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे. या सूत्राप्रमाणे आता आपण मध्यस्थ शोधणार आहोत. परंतु बघा त्या अगोदर मी तुम्हाला बघा आपल्याला हे वर्ग जे दिलेले आहेत त्या वर्गाप्रमाणे 0 पेक्षा जास्त 10 पेक्षा कमी याप्रमाणे आपण संचयी आवृत्ती पहिल्यांदा शोधून घेणार आहोत. तर बघा आपल्या पाठ्यपुस्तकातील पेज नंबर 244 दिलेले आहे. आणि मागचं उदाहरण बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की या ठिकाणी बघा आपण हे उदाहरण घेतलं. या ठिकाणी 0 ते 10, 10 ते 20 असे एकूण 100 पर्यंत आणि बघा विद्यार्थ्यांची संख्या दिलेली आहे. तर या उदाहरणामध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेले गुण आता बघा 10 पेक्षा कमी म्हणजे 5 आहेच. मग 20 पेक्षा कमी असेल, 20 पेक्षा कमी गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या काढायची असेल म्हणजेच 5 अधिक 3. बघा हे उदाहरण 5 अधिक 3 म्हणजेच 5 अधिक 3 आपण करतोय. 20 पेक्षा कमी गुण मिळवलेले विद्यार्थी म्हणजेच 5 अधिक 3 8. त्यानंतर बघा 30 पेक्षा कमी गुण मिळवलेले विद्यार्थी म्हणजेच 8 आणि त्याच्या पुढची संख्या 8 अधिक 4 बरोबर 12. 40 पेक्षा कमी गुण मिळवलेले विद्यार्थी म्हणजेच 12 अधिक 3 बरोबर 15. त्यानंतर बघा 50 पेक्षा कमी गुण मिळवलेले विद्यार्थी म्हणजेच 15 अधिक 3 18. 60 पेक्षा कमी गुण मिळवलेले विद्यार्थी म्हणजेच 18 अधिक 4 बरोबर 22. 70 पेक्षा कमी गुण मिळवलेले विद्यार्थी म्हणजेच 22 अधिक 7 बरोबर 29. 80 पेक्षा कमी गुण मिळवलेले विद्यार्थी म्हणजेच 29 प्लस 9 बरोबर 38. 90 पेक्षा कमी जर काढायची असेल तर आपण 38 प्लस 7 म्हणजेच 45 आणि 100 पेक्षा कमी म्हणजेच 45 अधिक 8 बरोबर 53. बघा आता आपल्याला या आवृत्ती वितरणाला 4 पेक्षा कमी प्रकारचे संचयी आवृत्ती वितरण म्हणतात. आणि इथे 10, 20, 30 आणि 100 पर्यंत म्हणजे बघा हे 10, 20, 30 असे एकूण 100 पर्यंत याला ज्या त्या वर्गाची ऊर्ध्व सीमा असे म्हणतात. हे तुम्ही लक्षात ठेवायचे परीक्षेच्या दृष्टीने, कारण हे तुम्हाला MCQ मध्ये 1 मार्कासाठी विचारलं जात असतं की 4 पेक्षा कमी प्रकारचे संचयी आवृत्ती वितरण याला वर्गाची कोणती सीमा म्हणतात तर त्या वर्गाची ऊर्ध्व सीमा म्हणतात. हे तुम्ही लक्षात ठेवायचंय. आता बघा विद्यार्थी मित्रांनो आपण यानंतर बघणार आहोत 4 पेक्षा जास्त संचयी आवृत्ती. आता बघा या ठिकाणी विद्यार्थ्यांनी मिळवलेले गुण उदाहरण आपलं मागचंच दिलेलं आहे. 0 किंवा त्यापेक्षा जास्त म्हणजेच एकूण 53 विद्यार्थी. बघा आता या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या एकूण 53 मिळाली होती. म्हणजेच 0 किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवलेले विद्यार्थी म्हणजे एकूण 53 म्हणजे सर्वचे सर्व विद्यार्थी येतील. नंतर 10 किंवा त्यापेक्षा जास्त म्हणजेच 53 - 5 म्हणजे बघा हे पहिलं 53 एकूण विद्यार्थी संख्या 53 त्यामधून -5 वजा केले म्हणजेच 48. त्यानंतर बघा 20 किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवलेले विद्यार्थी काढायचे असतील तर 48 मधून 3 आपण मायनस करू बरोबर 45. नंतर 30 किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवलेले विद्यार्थी काढायचे असतील तर 45 - 4 बरोबर 41. 40 किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवलेले विद्यार्थी म्हणजेच 41 - 3 बरोबर 38. 50 किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवलेले विद्यार्थी म्हणजेच 38 - 30 बरोबर 35. 60 किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवलेले विद्यार्थी म्हणजेच 35 - 4 बरोबर 31. 70 किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवलेले विद्यार्थी म्हणजेच 31 - 7 बरोबर 24. 80 किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवलेले विद्यार्थी म्हणजे 24 - 9 बरोबर 15. 90 किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवलेले विद्यार्थी म्हणजेच 15 - 7 बरोबर 8. 15 - 7 बरोबर 8 याप्रमाणे. म्हणजे बघा आता आपण 4 पेक्षा जास्त प्रकारचे संचयी आवृत्ती वितरण कोष्टक या ठिकाणी म्हणतात. आणि बघा या ठिकाणी 0, 10, 20, 30 ते 90 याला ज्या त्या वर्गाच्या अंतराच्या अधसीमा असे म्हणतात. 4 पेक्षा जास्त संचयी आवृत्ती वितरण असेल तर ते वर्गाची अधसीमा दर्शवते आणि 4 पेक्षा कमी प्रकारचे संचयी आवृत्ती वितरण असेल तर ते ज्या त्या वर्गाची ऊर्ध्व सीमा दर्शवते. हे तुम्ही परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायचं आहे. चला आता आपण उदाहरण बघून घेऊ आणि त्याप्रमाणे आपण मध्यस्थ शोधणार आहोत. बघा हे उदाहरण आपण घेतलेलं आहे.
की यामध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेले गुण दिलेले आहेत 0 ते 10, 10 ते 20 असे एकूण 90 ते 100 पर्यंत. त्यानंतर बघा पुढे विद्यार्थ्यांची संख्या म्हणजेच आवृत्ती दिलेली आपल्याला 5, 3, 4, 3, 3, 4, 7, 9, 7 आणि 8. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढचा कॉलम तयार करणार आहोत. संचयी आवृत्ती. संचयी आवृत्ती की ज्याला आपण CF म्हणून घेत असतो. आणि बघा विद्यार्थ्यांची संख्या म्हणजे याला आपण आवृत्ती म्हणून घेऊ. आता बघा या ठिकाणी 0 ते 10 मध्ये गुण मिळवलेले विद्यार्थी म्हणजे 5 आहेच. यानंतर बघा आता पुढे 10 ते 20 यामध्ये गुण मिळवलेले विद्यार्थी म्हणजेच आपण करणार आहोत इथे 5 अधिक 3. 5 अधिक 3 म्हणजेच 8. 20 ते 30 मध्ये गुण मिळवलेले विद्यार्थी म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो आपण करणार आहोत 8 अधिक 4 बरोबर 12. 30 ते 40 मध्ये गुण मिळवलेले विद्यार्थी म्हणजेच आपण करणार आहोत इथे 12 अधिक 3 बरोबर 15. 40 ते 50 मध्ये आता 15 अधिक 3 आपण करू. 15 अधिक 3 म्हणजेच 18. त्यानंतर बघा 50 ते 60 मध्ये म्हणजेच 18 अधिक 4 आपण करू. 18 अधिक 4 म्हणजेच या ठिकाणी 22. नंतर 60 ते 70 मध्ये गुण असलेले विद्यार्थी किती तर 22 अधिक 7. 22 अधिक 7 म्हणजेच 29. 70 ते 80 मध्ये आपल्याला काढायचं आहे म्हणजेच 29 प्लस 9 आपण करून घेऊ म्हणजेच आपल्याला मिळेल 38. त्यानंतर बघा 80 ते 90 मध्ये म्हणजेच 38 प्लस 7 म्हणजेच 45 तयार होईल. यानंतर बघा 90 ते 100 मध्ये म्हणजेच 45 अधिक 8. 45 अधिक 8 म्हणजेच 53. बघा 53 एकूण विद्यार्थी संख्या आपल्याला मिळाली म्हणजेच अवलोकनांची एकूण संख्या. आता बघा मी तुम्हाला उदाहरण समजवण्यासाठी हे पूर्ण लिहिलेलं आहे. तुम्ही परीक्षेमध्ये डायरेक्ट 5, 8, 12, 15, 18, 22 याप्रमाणे लिहिलं तरी चालेल. चला आता आपण या ठिकाणी बघा उदाहरणामध्ये आता आपल्याला याचा मध्यस्थ शोधायचा आहे. विद्यार्थ्यांनी किती गुण मिळवलेले तर M बरोबर सूत्र आपण लिहून घेऊ. L प्लस N/2 मायनस CF भागीला F गुणीला H या सूत्राप्रमाणे. आता बघा L मध्यस्थ वर्गाची अधसीमा. त्यानंतर N अवलोकनांची एकूण संख्या बघा आपल्याला मिळाली आहे 53. आणि या ठिकाणी बघा CF मध्यस्थ वर्गाच्या अगोदरच्या वर्गाची संचयी आवृत्ती. F म्हणजेच मध्यस्थ वर्गाची आवृत्ती आणि H म्हणजेच वर्ग लांबी. चला आता आपण एक एक करून या ठिकाणी किमती शोधून घेऊ. पहिल्यांदा बघा 53 म्हणजेच अवलोकनांची एकूण संख्या 53. त्यानंतर आपण N/2 शोधून घेऊ म्हणजेच 53 भागीला 2. 53 भागीला 2 म्हणजेच या ठिकाणी बघा 53 ला आपण 2ने भाग दिला. 2 4 2 12 आणि 2 10 26.5. N/2 ची किंमत मिळाली आपल्याला 26.5. बघा आता या ठिकाणी संचयी आवृत्तीमध्ये 26.5 च्या जवळपासची कोणती संख्या आपल्याला मिळते 26.5. 22च्या पुढची बघा 29. 26.5. 22 नंतर 26.5 आपल्याला शोधायचं म्हणजे 29 आपण गृहीत धरू. आणि बघा 29 याच्या बरोबर समोर आपल्याला बघा हा वर्ग दिलेला आहे. त्या वर्गाची अधसीमा आपण घेऊ या ठिकाणी L बरोबर 60 म्हणजेच इथे लिहिता येईल आपल्याला L बरोबर 60. त्यानंतर बघा मध्यस्थ वर्गाची आवृत्ती म्हणजेच 7 म्हणजेच इथे लिहिता येईल आपल्याला F बरोबर 7. त्यानंतर बघा CF संचयी आवृत्ती म्हणजे मध्यस्थ वर्गाच्या अगोदरच्या वर्गाची संचयी आवृत्ती. मध्यस्थ वर्गाच्या अगोदरच्या वर्गाची संचयी आवृत्ती म्हणजे CF म्हणजे CF ची किंमत 22 ही आपल्याला येते. बघा विद्यार्थी मित्रांनो आपण सूत्रावरून आता सर्व किमती घेतलेल्या आहेत. पुन्हा एकदा सांगते N बरोबर 53. N/2 आपण केलं म्हणजे 26.5. आता बघा संचयी आवृत्तीमध्ये 26.5 म्हणजेच 29च्या जवळपास आहे. म्हणजेच 29 घेतला आपण गृहीत घेतला आणि 29च्या बरोबर समोर वर्ग दिलेला त्या वर्गाची अधसीमा म्हणजेच L. त्यानंतर मध्यस्थ वर्गाची आवृत्ती 7 की ज्याला आपण F म्हणून घेऊ. त्यानंतर मध्यस्थ वर्गाच्या अगोदरच्या वर्गाची संचयी आवृत्ती म्हणजे CF बरोबर 22. त्यानंतर बघा वर्ग लांबी H बरोबर आता बघा इथे 0 ते 10, 10 ते 20 याप्रमाणे दिले म्हणजे वर्ग लांबी किती येईल आपली या ठिकाणी 10.
याप्रमाणे. मग चला आता या सूत्रामध्ये आपण या सर्व किमती ठेवून घेऊ. एम मध्यस्थ बरोबर एल. एल म्हणजेच किती आलं किंमत 60 प्लस कंसामध्ये घेऊ आपण n/2 म्हणजे 26.5 मायनस CF. CF म्हणजेच 22 भागीला F. F ची किंमत बघा 7 आणि गुणीला H. H म्हणजेच 10 याप्रमाणे. मग चला आता पुढे 60 प्लस या ठिकाणी बघा आता 26.5 मायनस 22 आपण इथे करून घेऊ. 26.5 मायनस 22. दशांशचिन्ह दिलेलं नव्हतं, दशांशचिन्ह आपण घेतलंय म्हणजेच बघा 0.5 जसे तसा आणि 26 मधून 22 आपण वजा करून घेऊ. 4.5 4.5 आणि बघा हा गुणीला 10 आणि भागीला 7 म्हणजेच बघा आता 4.5 गुणीला 10 म्हणजे हे दशांश चिन्ह निघून जाईल म्हणजे संख्या किती तयार होईल 45 भागीला 7. 60 प्लस 45 भागीला 7. आता 45 ला 7 ने भाग दिला म्हणजेच बघा आता आपण या ठिकाणी भागाकार करून घेऊ. 7 ने 45 ला भाग द्यायचा आहे. 7 सकम 42 म्हणजेच 45 मधून 42 वजा केले उरले 3. दशांश चिन्ह घेऊ आपण म्हणजे इथे 0 आणि 7 चोक 28. परत या ठिकाणी 30 मधून 28 गेला म्हणजे 2 म्हणजेच बघा आपल्याला 6.4 ही किंमत मिळते. 45 ला 7 ने भाग दिला म्हणजे 60 प्लस 6.4 आणि 60 प्लस 6.4 म्हणजे काय मिळेल मग आपल्याला 66.4. हा मध्यस्थ आपला तयार झालेला आहे 66.4. बघा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे. आता यानंतर आपण स्वाध्याय 14.3 यामधील उदाहरण बघून घेऊ. स्वाध्याय 14.3 बघा पहिलं उदाहरण आता या ठिकाणी की खालील आवृत्ती वितरणात एका विस्तारात 68 गिऱ्हाईकांचा विजेचा वापर दिलेला आहे. या माहितीचा मध्यस्थ मध्यक आणि बहुलक आपल्याला शोधायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी मध्यस्थ शोधून घेऊ. मध्यक आणि बहुलक तुम्ही सराव म्हणून घरी सोडवायचंय कारण 14.2 मध्ये आपण बहुलक कसा काढायचा ते शिकलोय आणि 14.1 मध्ये मध्यक सुद्धा आपण काढायचं शिकलेलो आहोत. तर मध्यक आणि बहुलक तुम्ही सराव म्हणून घरी सोडवायचं. मध्यस्थ आपण या ठिकाणी काढून घेऊ. आता बघा आपल्याला दिलेलं आहे महिन्याचा वापर विजेचा महिन्याचा वापर एककामध्ये दिलेला आहे 65 ते 85 85 ते 105 105 ते 125 125 ते 145 145 ते 165 165 ते 185 185 ते 205 पर्यंत. आणि बघा ग्राहकांची संख्या की ज्याला आपण या ठिकाणी आवृत्ती म्हणून घेत असतो आणि बघा ती आवृत्ती दिलेली आहे 4 5 13 20 14 8 आणि 4. यानंतर बघा मध्यस्थ शोधायचं आहे म्हणजेच आपण पुढचा कॉलम आपल्याला काय तयार करता येईल संचयी आवृत्ती. संचयी आवृत्ती की ज्याला आपण CF म्हणून घेत असतो. चला आता संचयी आवृत्ती आपल्याला काढायची आहे म्हणजे 65 ते 85 मध्ये ग्राहकांची संख्या किती राहील 4. त्यानंतर बघा 85 ते 105 मध्ये ग्राहकांची संख्या किती तयार होईल तर 4 अधिक 5 म्हणजेच 9. त्यानंतर 105 ते 125 मध्ये ग्राहकांची संख्या म्हणजेच 9 अधिक 13 9 अधिक 13 म्हणजेच 22. त्यानंतर बघा 125 ते 145 मध्ये ग्राहकांची संख्या 22 अधिक 20 म्हणजेच 42. त्यानंतर बघा 145 ते 165 मध्ये ग्राहकांची संख्या म्हणजेच 42 अधिक 14 बरोबर 56 तयार होईल. त्यानंतर बघा 165 ते 185 मध्ये ग्राहकांची संख्या म्हणजेच 56 अधिक 8 बरोबर 64 तयार होईल. यानंतर बघा 185 ते 205 185 ते 205 मध्ये ग्राहकांची संख्या म्हणजे 64 प्लस 4 बरोबर 68 तयार होईल. आणि 68 म्हणजेच अवलोकनांची एकूण संख्या आपल्याला मिळालेली आहे की ज्याला आपण N म्हणून घेत असतो. N बरोबर 68. मग बघा आता पुढे विद्यार्थी मित्रांनो आपण यावरून N/2 पण काढून घेऊ म्हणजेच 68 भागीला 2. 68 ला 2 ने भाग दिला 2 6 2 8. त्याचप्रमाणे बघा आता आपल्याला मिळाली संख्या 34
मग 34 बघा आपण संचयी आवृत्तीमध्ये कुठे आहे का ते बघून घेऊ. 34 ही संख्या 22 नंतर 42 मध्ये येते, तर 42 आपण गृहीत धरू आणि 42च्या बरोबर वर्ग आहे त्या वर्गाची अधसीमा की ज्याला आपण एल मानतो, म्हणजेच एल बरोबर 125. त्यानंतर बघा मध्यस्थ वर्गाची आवृत्ती म्हणजेच 20 की ज्याला आपण एफ म्हणून घेत असतो, एफ बरोबर 20. त्यानंतर मध्यस्थ वर्गाच्या अगोदरच्या वर्गाची संचयी आवृत्ती म्हणजे CF म्हणजे CF बरोबर 22 आणि त्यानंतर वर्ग लांबी H बरोबर 65 ते 85, 65 ते 85 यांची वर्ग लांबी किती मिळेल आपल्याला 20. H बरोबर 20. बघा आता याप्रमाणे आपण सर्व किमती काढून घेतल्या आहेत. आता सूत्र मध्यस्थ M बरोबर L प्लस N/2 मायनस CF भागीला F गुणीला H. आता यामध्ये अनुक्रमे किमती ठेवून L म्हणजेच 125 प्लस N/2 म्हणजेच 34 मायनस CF म्हणजेच 22 भागीला F म्हणजेच 20 आणि गुणीला H म्हणजेच पुन्हा 20. बघा दिलेल्या सूत्रामध्ये आपण किमती टाकून घेतल्या. आता बघा या ठिकाणी 20 आणि 20 दोघांना भाग देता येतोय म्हणून दोघी कॅन्सल होतील. 20 आहे का 20. त्यानंतर बघा 125 जसेच्या तसं आपण ठेवू प्लस 34 मायनस 22, 34 मायनस 22 यांची वजाबाकी म्हणजेच 12 आणि बघा 125 प्लस 12 म्हणजेच 137. M बरोबर 137 मध्यस्थ मिळाला आपल्याला M बरोबर 137. याप्रमाणे बघा विद्यार्थी मित्रांनो आपण स्वाध्याय 14.3 पहिलं उदाहरण शोधलेलं. पहिल्या उदाहरणामध्ये मध्यस्थ काढलेला आहे. मध्यक आणि बहुलक तुम्ही सराव म्हणून घरी सोडवायचा. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कुमुदिनी उमाळे, सुमन हायस्कूल नंबर 6, विषय गणित, इयत्ता 10वी. बघा विद्यार्थी मित्रांनो आपण 14वे प्रकरण संख्याशास्त्र बघत होतो आणि त्यामधील स्वाध्याय 14.3. बघा मागच्या भागामध्ये आपण 14.3 मधलं पहिलं उदाहरण घेतलेलं होतं. आता या भागामध्ये आपण प्रश्न दुसरा बघून घेऊ. प्रश्न दुसरा बघा आपल्याला दिलेला आहे की खाली दिलेल्या आवृत्ती वितरणाचा मध्यस्थ 28.5 असेल तर x आणि y ची किंमत आपल्याला या ठिकाणी शोधायची. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो हे उदाहरण परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे, कारण अशा प्रकारचं उदाहरण हे परीक्षेमध्ये विचारलं जातच असतं. चला आता बघा आपल्याला दिलेलं आहे वर्ग अंतराल बघा दिलेले आहेत 0 ते 10, 10 ते 20, त्यानंतर बघा 20 ते 30, 30 ते 40, 40 ते 50, 50 ते 60 पर्यंत. आणि बघा आवृत्ती आपल्याला दिलेली आहे 5x ची किंमत आपल्याला शोधायची, 20, 15 पुन्हा y ची किंमत सुद्धा आपल्याला काढायची आहे 5. आणि बघा उदाहरणामध्ये आपल्याला अवलोकनांची एकूण संख्या 60 ही दिलेलीच आहे. मग बघा आता आपण मागच्या उदाहरणाप्रमाणे मध्यस्थ शोधण्यासाठी आपण संचयी आवृत्ती तिसरा स्तंभ हा तयार करत असतो. संचयी आवृत्तीचा बघा आवृत्ती दिलेली आहे की ज्याला आपण F मानतो. त्यानंतर संचयी आवृत्ती हा कॉलम आपण तयार करून घेऊ. संचयी आवृत्ती की ज्याला आपण CF म्हणून घेत असतो. आणि संचयी आवृत्ती कसा तयार करतात हे मी मागील भागामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. बघा 0 ते 10 मध्ये 5 ही संख्या आहे. यानंतर बघा 10 ते 20 मध्ये किती संख्या येऊ शकतात तर 5 अधिक x या दोघांची बेरीज म्हणजेच आपण डायरेक्टली इथे 5 अधिक x. यानंतर बघा 20 ते 30 मध्ये एकूण संख्या आपल्याला काढायची आहे, म्हणजे 5 अधिक x आणि प्लस 20 म्हणजेच 25 प्लस x. बघा आपण डायरेक्ट बेरीज केलेली आहे 5 अधिक x प्लस 20 म्हणजेच 25 प्लस x. यानंतर बघा पुढे 25 प्लस x प्लस 15, 25 प्लस 15 या दोघांची बेरीज म्हणजेच 40 प्लस x. यानंतर बघा पुढे 40 प्लस x प्लस y म्हणजेच आपल्याला असं लिहिता येईल 40 प्लस x प्लस y. आणि सगळ्यात शेवटी बघा 40 प्लस 5 म्हणजेच 45, 45 प्लस x प्लस y या पद्धतीने. म्हणजे बघा आता या ठिकाणी संचयी आवृत्तीमध्ये सगळ्यात शेवटी आपल्याला एकूण आवृत्तींची संख्या मिळते 45 प्लस x प्लस y.
आणि बघा उदाहरणामध्ये आपल्याला अवलोकनांची एकूण संख्या 60 ही दिलेली आहेच. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या उदाहरणामध्ये मध्यस्थ 28.5 हा दिलेलाच आहे. म्हणजेच आपण तो पहिल्यांदा लिहून घेऊ. m बरोबर 28.5. यानंतर बघा अवलोकनांची एकूण संख्या 60 ही दिलेली, म्हणजेच n बरोबर 60 आपल्याला दिलेली आहेच. यानंतर बघा आता उदाहरणामध्ये अवलोकनांची एकूण संख्या म्हणजे सगळ्यात शेवटी आपल्याला संचय आवर्तीच्या सर्वात शेवटी बघा एकूण संख्या मिळत असते 45 + x + y. तर बघा मग विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी अवलोकनांची एकूण संख्या 60 आणि बघा आपल्याला उदाहरणामध्ये अवलोकनांची एकूण संख्या 45 + x + y म्हणजे या दोघांची तुलना आपण या ठिकाणी करून घेऊ की जेणेकरून आपल्याला x + y ची किंमत शोधता येईल. म्हणजेच बघा n बरोबर 60 आणि पुन्हा बघा इथे अवलोकनांची एकूण संख्या मिळते आपल्याला 45 + x + y. मग बघा आता या ठिकाणी 45 ला आपण या बाजूला आणू म्हणजेच मायनस होईल, म्हणजेच आपल्याला फक्त x + y ची किंमत काढता येईल. 60 मधून 45 वजा केले असता आपल्याला किंमत मिळेल या ठिकाणी 15. बघा 45 आपण इकडे नेला म्हणजेच मायनस 60 - 45 बरोबर 15. हे झालं बघा आपलं पहिलं समीकरण 1. यानंतर बघा मध्यस्थ 28.5 दिलेला आहे. आता 28.5 आपण या वर्गामध्ये बघून घेऊ की कोणत्या वर्गामध्ये 28.5 ही किंमत येईल. तर 20 ते 30 या दोघांमध्ये आपल्याला 28.5 मिळेल. म्हणजेच या वर्गाची अधसीमा 20, म्हणजेच आपल्याला लिहिता येईल L बरोबर 20. यानंतर बघा आता या वर्गासमोरील बरोबर समोरील आवृत्ती की ज्याला आपण F म्हणून घेतो, म्हणजेच F बरोबर 20 तयार होईल. त्यानंतर बघा मध्यस्थ वर्गाच्या अगोदरच्या वर्गाची संचयी आवृत्ती म्हणजेच 5 + x, म्हणजेच आपल्याला इथे लिहिता येईल CF बरोबर 5 + x. यानंतर बघा आता वर्ग लांबी h बरोबर, आता बघा वर्ग लांबी आपल्याला सारखीच मिळते आणि ती मिळते बघा या ठिकाणी 10. बघा आता दिलेल्या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी लिहून घेतलेल्या आहेत. चला आता आपण या ठिकाणी सूत्राचा उपयोग करून घेऊ. m बरोबर L प्लस कंसामध्ये n/2 मायनस CF भागीला F गुणीला H याप्रमाणे. आता या सूत्रामध्ये आपण दिलेल्या किमती ठेवून म्हणजेच m ची किंमत 28.5 आपल्याला दिलेलीच आहे, म्हणजेच 28.5 बरोबर L बघा L बरोबर 20 प्लस कंसामध्ये आता n/2 n म्हणजे 60 आहे आणि n/2 म्हणजे 60 भागीला 2 बरोबर किती मिळेल आपल्याला या ठिकाणी 30. म्हणजेच n/2 ची किंमत आपल्याला इथे ठेवता येईल 30 मायनस CF बघा CF या ठिकाणी 5 + x आहे, मग त्याला आपण या ठिकाणी कंसामध्ये घेऊ 5 + x. यानंतर भागीला F आणि F बघा आपल्याला किती मिळतो इथे 20 गुणीला H म्हणजेच वर्ग लांबी 10. या पद्धतीने बघा आपण सूत्रामध्ये दिलेल्या किमती ठेवलेल्या आहेत. चला आता 10 आणि 20 ला भाग देता येतोय. 10 × 10 10 दुनी 20. यानंतर बघा पुढे आता 28.5 मायनस 20 ला बघा आपण या बाजूला आणू म्हणजेच मायनस होईल. तर 28.5 मधून 20 आपण वजा करून घेऊ म्हणजेच या दोघांची वजाबाकी मिळेल आपल्याला 8.5. 28.5 मधून 20 वजा करू म्हणजेच 8.5 बरोबर. यानंतर बघा आता 30 मायनस, आता हा कंस आपण इथे सोडून घेऊ 30 मायनस 5, त्यानंतर बघा मायनस प्लस मायनस म्हणजेच मायनस x आणि बघा हा भागीला 2 या पद्धतीने. मग चला आता पुढे बघा आता 2ने आपण 8.5 ला गुणून घेऊ म्हणजे स्थिरकच गुणाकार आपल्याला इथे करता येईल. 8.5 गुणीला 2 बरोबर 17. 8.5 गुणीला 2 म्हणजेच 17. बघा 2 भागीला होता त्याला आपण इकडे आणू म्हणजेच गुणीला होईल. 8.5 गुणीला 2 म्हणजे 17. यानंतर बघा आता पुढे 30 मायनस 5 म्हणजेच 25. 30 मधून 5 वजा केले म्हणजेच 25 मायनस x. यानंतर आता
एक्स ची किंमत आपल्याला काढायची आहे, म्हणजेच एक्स बरोबर बघा आता हा 25 मायनस एक्स आहे, तो आपण इकडे आणू म्हणजेच प्लस होईल आणि 17ला आपण या बाजूला आणू म्हणजेच मायनस. 25 मायनस 17, 25 मायनस 17 बरोबर 25 मधून 17 वजा केले म्हणजेच 8. एक्स ची किंमत मिळाली आपल्याला 8. यानंतर आता वाय शोधायचं आहे आणि बघा आपलं समीकरण 1. या समीकरणामध्ये आता आपण एक्स ची किंमत ठेवून घेऊ. समीकरण 1 वरून आता समीकरण 1 मध्ये एक्स ची किंमत 8 ही ठेवायची आपल्याला, म्हणजेच 8 प्लस वाय बरोबर 15. समीकरण 1 मध्ये आपण एक्स ची किंमत ठेवली 8 प्लस वाय बरोबर 15, म्हणजेच वाय बरोबर 8 ला या बाजूला आणलं म्हणजेच मायनस 15 मायनस 8 या दोघांची वजाबाकी म्हणजेच 7. वाय बरोबर 7 आणि बघा एक्स ची किंमत मिळाली आपल्याला 8. म्हणजेच बघा अशा पद्धतीने एक्स बरोबर 8 आणि वाय बरोबर 7 या पद्धतीने एक्स आणि वायच्या किमती आपण या ठिकाणी शोधलेल्या आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे उदाहरण परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे, म्हणून तुम्ही या उदाहरणाचा व्यवस्थित सराव करायचा आहे. बरोबर. तर बघा आपल्याला या उदाहरणामध्ये मध्यस्थ एम दिलेलाच होता, त्यानंतर यावरून आपल्याला एक्स आणि वायच्या किमती शोधायच्या होत्या. मग आपण या पद्धतीने सूत्राचा उपयोग करून एक्स ची किंमत काढली 8 आणि वाय ची किंमत काढलेली आहे 7. अशा पद्धतीने हे उदाहरण या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. चला आता स्वाध्याय 14.3 मधील तिसरं उदाहरण आता या ठिकाणी घेऊ आपण. एक जीवन विमा एजंटने 100 पॉलिसी धारकांच्या वयासाठीचे खालील वितरण प्राप्त केले. ज्यांचे वय 18 वर्षापेक्षा जास्त परंतु 60 वर्षापेक्षा कमी असेल तशाच व्यक्तींना पॉलिसी देण्यात आल्या असतील तर त्यांचे मध्यस्थ वय आपल्याला या ठिकाणी शोधायचे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता या उदाहरणामध्ये वय आपल्याला वर्षामध्ये दिलेलं आहे. 20 पेक्षा कमी, 25 पेक्षा कमी, 30 पेक्षा कमी, 35, 40, 45 पेक्षा कमी, 50, 55 आणि 60 पेक्षा कमी दिलेले आहेत आणि पॉलिसी धारकांची संख्या सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. मग बघा आता या उदाहरणामध्ये आपल्याला दिलेलं आहे की ज्यांचे वय 18 वर्षापेक्षा जास्त, 18 वर्षापेक्षा जास्त परंतु 60 वर्षापेक्षा कमी असेल अशाच व्यक्तींना पॉलिसी देण्यात येईल. तर त्यांचे मध्यस्थ वय आता आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. तर बघा आपल्याला प्रथम वर्ग दिलेले वय दिलेले 20 पेक्षा कमी ते 60 पेक्षा कमी, तर यांना पहिल्यांदा आपण सतत आवृत्ती वितरणामध्ये रूपांतरण करून घेणार आहोत. आणि बघा उदाहरणामध्ये दिलेलं असेल की 18 वर्षापेक्षा जास्त, म्हणजेच आता इथे पहिल्यांदा आपण सतत आवृत्ती वितरण कोष्टक तयार करून घेऊ की जेणेकरून आता आपल्याला उदाहरण सोडवताना सोपं जाईल. मग चला आता या ठिकाणी वय किंवा आपण वर्ग लिहून घेऊ. वर्ग सतत आवृत्ती वितरणामध्ये आता आपण लिहितोय आणि बघा आपल्याला दिलेलं आहे की 18 वर्षापेक्षा जास्त आणि इथे पहिल्यांदा दिले की 20 वर्षापेक्षा कमी, म्हणजेच आपला पहिला वर्ग आपल्याला असा लिहिता येईल 18 ते 20. कारण की इथे बघा 18 वर्षापेक्षा जास्त आहे आणि 60 वर्षापेक्षा कमी, म्हणजेच पहिला वर्ग येईल आपला 18 ते 20. यानंतर मग अनुक्रमे आपल्याला असं लिहिता येईल 20 ते 25. त्यानंतर बघा पुढे 25 ते 30, नंतर 30 ते 35, पुन्हा 35 ते 40, 40 ते 45, 45 ते 50, 45 ते 50. यानंतर बघा 50 ते 55 आणि 55 ते 60, म्हणजे 60 वर्षापेक्षा कमी. बघा 18 वर्षापेक्षा जास्त आणि 60 वर्षापेक्षा कमी असं सतत आवृत्ती वितरणामध्ये आपण हे लिहिलेलं आहे. आता यानंतर बघा पॉलिसी धारकांची संख्या म्हणजे 2, 6 हे 20 पेक्षा कमी म्हणजे 2, नंतर 25 पेक्षा कमी म्हणजे 6, म्हणजे हे बेरीज करून आपल्याला दिलेलंच आहे. मग हे झालं संचयी आवृत्ती स्तंभ झालेला आहे आपला, कारण की बघा आपल्याला दिलेलंच आहे 20 वर्षापेक्षा कमी, 25 वर्षापेक्षा कमी, नंतर 30 पेक्षा कमी, म्हणजेच हे 4 पेक्षा कमी संचयी आवृत्ती वितरण कोष्टक आहे. आणि हे आपण बघा मागील भागामध्ये मी तुम्हाला समजून दिलेलंच होतं की 4 पेक्षा कमी संचयी आवृत्ती वितरण हे ज्या त्या वर्गाची ऊर्ध्व सीमा दर्शवत असते. चला आता या ठिकाणी आपण याला आवृत्ती वितरण कोष्टक तयार करून घेऊ.
म्हणजेच या ठिकाणी पॉलिसी धारकांची संख्या आपल्याला लिहिता येईल, पॉलिसी धारकांची संख्या, आणि मग यानंतर येईल पुढचा कॉलम आपला संचयी आवृत्ती, संचयी आवृत्ती की बघा जी आपल्याला दिलेलीच आहे, संचयी आवृत्ती आपण इथे लिहून घेऊ, आणि पॉलिसी धारकांची संख्या म्हणजेच एफ आवृत्ती. मग आता बघा पहिल्यांदा 20 पेक्षा कमी म्हणजेच 2 ही संख्या यामध्ये आहे. त्यानंतर 25 पेक्षा कमी म्हणजे 6 आहे, तर 6 मधून 2 आपण इथे मायनस करून घेऊ म्हणजेच येईल इथे 4. यानंतर बघा 30 पेक्षा कमी म्हणजेच 25 ते 30 मध्ये किती संख्या येऊ शकतात, तर बघा आता इथे 24 आहे, 24 मधून 6 आपण वजा करून घेऊ म्हणजेच 18. 25 ते 30 मध्ये 18. यानंतर बघा आता 35 पेक्षा कमी म्हणजेच 45 मधून आपण 24 वजा करून घेऊ म्हणजेच 30 ते 35 मधील पॉलिसी धारकांची संख्या आपल्याला मिळेल 21. बघा 21 कसं मिळवलं आपण, 45 मधून 24 आपण वजा केले, 45 मधून 24 वजा केले म्हणजेच 21 मिळेल. त्यानंतर बघा 35 ते 40 मध्ये पॉलिसी धारकांची संख्या, तर या ठिकाणी बघा 40 पेक्षा कमी म्हणजेच 89 आहे, तर 89. यानंतर बघा 40 पेक्षा कमी म्हणजेच 78 मधून 45 आपण वजा करून घेऊ म्हणजेच 33 मिळेल. यानंतर बघा 40 ते 45 मध्ये म्हणजेच 45 पेक्षा कमी, तर 89 मधून 89 मधून 78 आपण वजा करू म्हणजेच या ठिकाणी मिळेल आपल्याला 11. त्यानंतर बघा 45 ते 50 यामध्ये पॉलिसी धारकांची संख्या काढायची आहे, आणि 50 पेक्षा कमी 92 आहे, 92 मधून 89 आपण वजा करून घेऊ म्हणजेच मिळेल या ठिकाणी 3. यानंतर बघा 50 ते 55 मध्ये आपल्याला पॉलिसी धारकांची संख्या शोधायची आहे, तर या ठिकाणी बघा 55 पेक्षा कमी 98 आहे, 98 मधून 92 वजा केले म्हणजे मिळेल इथे 6. यानंतर बघा 55 ते 60 मध्ये पॉलिसी धारकांची संख्या पाहिजे म्हणजे 60 पेक्षा कमी, या ठिकाणी 100 मधून 98 वजा करू म्हणजेच मिळेल आपल्याला या ठिकाणी 2. अशा पद्धतीने बघा आपण आवृत्ती वितरण कोष्टक तयार केलं आहे. आता संचयी आवृत्ती वक्र की जो संचयी आवृत्ती की जे आपल्याला उदाहरणामध्ये दिलेली अगोदर दिलेली होतीच, मग ती आपण जशीच्या तशी लिहून घेऊ. या ठिकाणी 2, 6, 24, 45, 78, 89, 92, 98, 100. बघा आपल्याला उदाहरणामध्ये हे दिलेलंच होतं, आणि आवृत्ती आपण तयार केलेली आहे 4 पेक्षा कमी संचयी आवृत्ती वितरण. यावरून आपण प्रत्येक वर्गामध्ये पॉलिसी धारकांची संख्या ही काढलेली आहे. संचयी आवृत्ती आपल्याला दिलेलीच होती. मग चला आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला त्यांचं मध्यस्थ वय शोधायचं आहे. मग आता या ठिकाणी बघा आता आपल्याला या ठिकाणी अवलोकनांची एकूण संख्या 100 दिलेलीच आहे, म्हणजेच n बरोबर 100. मग यावरून बघा n बरोबर 100 म्हणजेच यावरून आपण n/2 बरोबर 100 भागीला 2 म्हणजेच 50. आता बघा 50 ही संख्या आपल्याला संचयी आवृत्ती वितरण मध्ये कुठे जवळपास कुठे मिळेल, तर 45च्या पुढे बघा 78 आहे. मग 78चा बरोबर समोरील वर्ग 35 ते 40 येतोय. मग 35 ते 40 या वर्गाची अधसीमा म्हणजेच 35, म्हणजेच इथे लिहिता येईल आपल्याला L बरोबर 35. यानंतर बघा मध्यस्थ वर्ग अधसीमा, बघा मध्यस्थ वर्ग दिलेला आहे बरोबर त्या वर्गाचा आवृत्ती म्हणजेच F बरोबर या ठिकाणी 33. यानंतर बघा मध्यस्थ वर्गाच्या अगोदरच्या वर्गाची संचयी आवृत्ती म्हणजे CF बरोबर या ठिकाणी 45. यानंतर बघा आता पुढे वर्ग लांबी H, वर्ग लांबी बघा आता 18 ते 20 म्हणजे 18 पेक्षा जास्त आपल्याला दिलेलंच होतं. त्यानंतर बघा 20 ते 25, 25 ते 30, 30 ते 35 ही वर्ग लांबी सतत आपल्याला समान मिळतेच आहे. तर ती लांबी आता आपण या ठिकाणी घेऊ म्हणजेच H बरोबर 5 तयार होईल. बघा सर्व किमती आता आपण शोधलेल्या आहेत. आता यावरून आपल्याला मध्यस्थ शोधायचं आहे, म्हणजे सूत्र आपण पहिल्यांदा लिहून घेऊ M बरोबर L प्लस कंसामध्ये n/2 मायनस CF भागीला F गुणीला H याप्रमाणे.
मग चला आता पुढे यामध्ये दिलेल्या किमती ठेवून L म्हणजेच 35 प्लस n/2 म्हणजेच 50 मायनस CF म्हणजेच 45 भागीला F म्हणजेच 33 गुणीला H म्हणजेच 5 वर्ग लांबी 5. आता यानंतर 35 प्लस आता बघा 50 मधून 45 वजा 50 मधून 45 वजा म्हणजेच 5 5 गुणीला 5 म्हणजेच 25 भागीला 33. यानंतर 35 जसेच्या तसा 33 ने आपल्याला 25 ला भाग द्यायचा आहे तर दशांश मध्ये बघा आपल्याला उत्तर मिळेल 0.76. जर तुम्ही भागाकार केला 33 ने 25 ला भाग दिला तर बघा आपल्याला उत्तर मिळेल 0.76 आणि या दोघांची बेरीज 35 प्लस 0.76 म्हणजेच 35.76. मध्यस्थ मिळाला आपल्याला 35.76 आणि मध्यस्थ वय शोधायचे म्हणजे वर्ष आपल्याला लिहिता येईल की 35.76 वर्ष. बघा अशा पद्धतीने तिसरा प्रश्न आपल्याला या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. यानंतर बघा आता चौथा प्रश्न आपण या ठिकाणी घेऊ. बघा स्वाध्याय 14.3 मधील चौथं उदाहरण की एका रोपट्याच्या 40 पानांची लांबी खूप जवळील मिलीमीटर पर्यंत मापण्यात आली आहे आणि मिळवलेली माहिती कोष्टकात आपल्याला दिलेली आहे तर त्यांचा मध्यस्थ आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे. मग बघा आता पानांची लांबी मिलीमीटर मध्ये वर्ग बघून घ्या 118 ते 126. यानंतर बघा 127 पासून सुरू होते 135 पुन्हा 136 पासून 144 145 पासून 153 त्यानंतर 154 ते 162 163 ते 171 आणि 172 ते 180 याप्रमाणे बघा ही लांबी आपल्याला दिलेली आहे. आणि बघा पुस्तकामध्ये आपल्याला सूचना अशी दिलेली आहे की ही वर्ग लांबी आपण सतत वर्गामध्ये मांडून घ्यायची म्हणजेच बघा 118 ते 126 आहे. मग आता ही लांबी आपल्याला समान करायची आहे सतत करायची आहे तर इथे सुद्धा आपल्याला लांबी ही समानच यायला पाहिजे. तर या ठिकाणी आपण ही लांबी समान करून घेऊ. त्यानंतर बघा आवृत्ती आपल्याला दिलेली पानांची संख्या 3 5 9 12 5 4 आणि 2. मग बघा आता पहिल्यांदा ही लांबी पानांची लांबी आपण सतत आवृत्ती वितरण कोष्टकामध्ये करून घेणार आहोत. तर बघा आपण इयत्ता 9वी मध्ये शिकलो होतो वर्गाची अध सीमा आणि ऊर्ध्व सीमा. तर अध सीमा आहे त्याला अध सीमा बिंदू आणि ऊर्ध्व सीमा आहे तिला ऊर्ध्व सीमा बिंदू मध्ये आपल्याला रूपांतरण करायचं. तर हे करायचं असल्यास अध सीमा आहे त्यामध्ये 0.5 वजा करून म्हणजेच आपल्याला ही लांबी सतत आवृत्ती वितरण मध्ये तयार करता येईल आणि ऊर्ध्व सीमा आहे त्या ऊर्ध्व सीमामध्ये आपण 0.5 मिळवायचे. तर ही लांबी आपल्याला सतत मध्ये तयार करता येईल. 118 आहे 118 मधून आपण 0.5 वजा करू म्हणजेच आपल्याला 117.5 मिळेल. 118 मधून 0.5 वजा केले म्हणजे 117.5 आणि 126 मध्ये ऊर्ध्व सीमा असतो त्यामध्ये 0.5 मिळवायचे म्हणजेच आपल्याला 126.5 तयार होईल. बघा पानांची संख्या जशीच्या तशीच येईल फक्त आपल्याला जी वर्ग दिलेले आहेत त्यांना सतत वर्गामध्ये मांडणी करायची. 118 आहे त्या 118 मध्ये आपण 0.5 वजा केले 117.5 126 मध्ये 0.5 मिळवले म्हणजे 126.5. त्यानंतर बघा आता 127 आहे 127 मधून 0.5 वजा करायचे म्हणजे अध सीमा आहे त्यामध्ये 0.5 वजा करायचे ऊर्ध्व सीमेमध्ये 0.5 मिळवायचे. 127 मध्ये 0.5 वजा केले म्हणजेच 126.5 135 मध्ये 0.5 मिळवायचे म्हणजेच 135.5 याप्रमाणे बघा झाले की नाही सतत वर्गामध्ये 117.5 ते 126.5 पुन्हा 126.5 ते 135.5. बघा अशा पद्धतीने आता आपलं आवृत्ती वितरण कोष्टक हे सतत वर्गामध्ये तयार करता येईल. आता 136 आहे त्यामध्ये 0.5 वजा करून म्हणजेच 135.5 144 मध्ये 0.5 मिळवायचे म्हणजे 144.5 145 मध्ये 0.5 वजा करायचे म्हणजेच 144.5 आणि 153 मध्ये 0.5 मिळवायचे म्हणजेच 153.5. त्यानंतर बघा पुढे 154 आहे त्यामध्ये 0.5 वजा करायचे म्हणजेच आपल्याला मिळेल 153.5 आणि 162 मध्ये 0.5 मिळवायचे म्हणजे 162.5 163 मधून 0.5 वजा करून 162.5 171 मध्ये 0.5 मिळवायचे म्हणजे 171.5 172 मधून 0.5 वजा करून म्हणजेच 171
71.5 आणि 180 मध्ये 0.5 मिळवून म्हणजेच 180.5. बघा अशा पद्धतीने आता हे सतत आवृत्ती वितरण कोष्टक तयार झालेले. 117 ते 126.5, 126.5 ते 135.5 या पद्धतीने आता ही वर्ग लांबी समान तयार झालेली आहे. चला आता पानांची संख्या म्हणजेच आवृत्ती जी आपल्याला उदाहरणामध्ये दिलेलीच आहे 1 म्हणून आपण घेऊ. चला तर या ठिकाणी ही जशी तशी आपण लिहू. 3, 5, 9, 12, 5, 4 आणि 2. यानंतर पुढे संचयी आवृत्ती. संचयी आवृत्तीला आपण CF म्हणून घेतो. आता ती आपल्याला तयार करायची. बघा 3 117.5 ते 126.5 मध्ये 3 आहे. त्या पुढील वर्गामध्ये एकूण काढायची संख्या असेल तर आपण 3 अधिक 5 म्हणजेच 8 घेतो. त्यानंतर 8 अधिक 9 म्हणजेच 17, 17 अधिक 12 म्हणजेच 29, 29 अधिक 5 म्हणजेच 34. त्यानंतर बघा 34 अधिक 4 म्हणजेच 38, 38 अधिक 2 म्हणजेच 40. अवलोकनांची बघा एकूण संख्या मिळाली आपल्याला या ठिकाणी 40. म्हणजेच आपण इथे लिहूया n बरोबर 40. त्यानंतर आपण n भागीला 2 करून घेऊ म्हणजेच 40 भागीला 2 बरोबर 20. बघा आता n बरोबर 40. संचयी आवृत्तीमध्ये आता 40 ही संख्या कुठे मिळते आपल्याला. यानंतर बघा n/2 बरोबर 20 आहे. 20 बघा आता आपल्याला संचयी आवृत्ती वितरण मध्ये 17 नंतर 29 म्हणजेच 29च्या जवळपास आपल्याला घेता येईल. तर 29च्या बरोबर समोरील वर्ग 144.5 ही वर्गाची अधसीमा असेल. म्हणजेच इथे आपल्याला लिहिता येईल L बरोबर 144.5. यानंतर बघा या वर्गाच्या बरोबरील समोर 12 आहे म्हणजे ही आवृत्ती. मध्यस्थ वर्गाची आवृत्ती F बरोबर 12. त्यानंतर बघा मध्यस्थ वर्गाच्या अगोदरच्या वर्गाची संचयी आवृत्ती म्हणजे 17 म्हणजेच CF बरोबर 17. यानंतर वर्ग लांबी आता काढून घेऊ आपण. H बरोबर वर्ग लांबी आता या ठिकाणी बघा 117.5 ते 126.5 वर्ग लांबी आता या ठिकाणी आपली सर्व वर्गांमध्ये समानच राहील म्हणजेच 9. H बरोबर 9. चला आता मध्यस्थ शोधायचं आहे तर मध्यस्थचं सूत्र आपण लिहू. M बरोबर L प्लस कंसामध्ये n/2 मायनस CF भागीला F गुणीला H. या सूत्रामध्ये आता अनुक्रमे किमती ठेवून L वर्गाची अधसीमा म्हणजेच 144.5 प्लस n/2 20 CF बघा आपण काढला 17 भागीला F म्हणजेच 12 गुणीला वर्ग लांबी 9. अशा पद्धतीने बघा आपण हे सोडवलं. आता यानंतर 144.5 प्लस आता 20 मायनस 17. 20 मधून 17 वजा केले म्हणजे 3 गुणीला 9 3 9 27 27 भागीला 12. याला संक्षिप्त स्वरूप आपल्याला देता येते म्हणजेच 144.5 प्लस 3 दोघांना संक्षिप्त स्वरूप देता येते आपल्याला 3 9 27 आणि 3 चौक 12 9 भागीला 4. 9ला 4ने आपण भाग दिला तर बघा दशांश मध्ये मिळेल आपल्याला उत्तर 2.25 आणि 144.5 प्लस 2.25 म्हणजे बघा आपलं उत्तर तयार होईल 146.75. मध्यस्थ M बरोबर 146.75 आणि बघा एकक पानांची लांबी मिलीमीटरमध्ये. M बरोबर 146.75 मिलीमीटरमध्ये. बघा अशा पद्धतीने चौथा प्रश्न सुद्धा आपल्या या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. यानंतर बघा आता स्वाध्याय 14.3 मधील 5वं आणि 6वं उदाहरण आहे ते तुम्ही सराव म्हणून घरी सोडवायचं. पुढचं उदाहरण आपण घेऊ 7वं उदाहरण. खाली आवृत्ती वितरणात 30 विद्यार्थ्यांचे वजन किलोग्रॅम मध्ये दिलेले आहे तर त्यांचा मध्यस्थ आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे. चला आता बघा विद्यार्थ्यांचं वजन किलोग्रॅम मध्ये दिलेलं आहे म्हणजे 40 ते 45 45 ते 50 50 ते 55 55 ते 60 60 ते 65 65 ते 70 आणि 70 ते 75 मध्ये. आणि बघा विद्यार्थ्यांची संख्या म्हणजे आवृत्ती दिलेली आपल्याला. चला आता मध्यस्थ शोधायचं आहे म्हणजेच काय करतो आपण पुढचा कॉलम शोधून घेऊ. संचयी आवृत्ती
संचयी आवृत्ती आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती पडून गेलेलं असेल. पहिला वर्ग दिलेला आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या 2 ही आहेच. पुढचा वर्ग आहे त्यामध्ये एकूण विद्यार्थी संख्या काढायची म्हणजे 2 + 3 5. त्यानंतर 50 ते 55 मध्ये एकूण विद्यार्थी संख्या म्हणजे 5 + 8 13. त्यानंतर बघा 13 + 6 19. 19 + 6 25. 25 + 3 28. 28 + 2 म्हणजेच 30. या ठिकाणी बघा अवलोकनांची एकूण संख्या 30 मिळाली. म्हणजेच आपण असं लिहू n बरोबर 30. यानंतर n/2 लगेच आपण यावरून काढून घेऊ. 30/2 म्हणजेच 15. यानंतर बघा आता n/2 15 आहे. मग 15 संचयी आवृत्तीमध्ये ही संख्या आपल्याला मिळणार नाही, परंतु 15च्या जवळपास ची संख्या आपल्याला मिळेल. 13 नंतर बघा 15 येईल, तो 19 मध्ये असेल असं आपण गृहीत धरू. तर 19च्या बरोबर समोरील वर्ग आहे त्या वर्गाची अधसीमा L म्हणजेच 55. यानंतर बघा त्या वर्गाच्या बरोबर समोरील आवृत्ती F बरोबर 6. नंतर बघा मध्यस्थ वर्गाच्या अगोदरच्या वर्गाची संचयी आवृत्ती 13 म्हणजे CF बरोबर 13. यानंतर बघा वर्गलांबी H. आता वर्गलांबी 40 ते 45 45 ते 50 म्हणजेच वर्गलांबी समान आहेच दिलेली आपल्याला, तर ती येईल 5. चला मध्यस्थ काढायचे आहे. मध्यस्थचं सूत्र m बरोबर L प्लस n/2 मायनस CF/F गुणिला H. आता या सूत्रामध्ये किमती टाकून L बरोबर 55 प्लस n/2 15 CF 13 भागिला F म्हणजेच 6 गुणिला वर्गलांबी 5. चला आता हे उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे. तर 55 जसेच्या तसा लिहून घेऊ आपण. यानंतर बघा पुढे 15 मायनस 13. 15 मधून 13 वजा केले तर 15 मधून 13 2 2 गुणिला 5 2 पंचे 10 भागिला 6. 10ला आपण 6 ने भाग दिला म्हणजेच 55 प्लस 10ला जर आपण 6 ने भाग दिला तर बघा विद्यार्थी मित्रांनो दशांश मध्ये आपल्याला उत्तर काढता येईल 1.67. 55 प्लस 1.67 या दोघांची बेरीज म्हणजेच m बरोबर 55 प्लस 1.67 बरोबर 56.67. आणि बघा एकक विद्यार्थ्यांचे वजन किलोग्रॅम मध्ये आहे म्हणजेच आपला मध्यस्थ मिळाला 56.67 किलोग्रॅम. बघा अशा पद्धतीने आपलं स्वाध्याय 14.3 मधील 7वं उदाहरण पूर्ण झालेलं आहे. 5वं 6वं उदाहरण तुम्ही सराव म्हणून घरी सोडवायचं. तर बघा स्वाध्याय 14.3 सुद्धा या ठिकाणी आपला पूर्ण झालेला आहे. धन्यवाद.